ही कथा सिद्धार्थच्या आयुष्यातील त्या काळातील आहे जेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली नव्हती आणि निरंजना नदीच्या किनारी जंगलात एका झाडाखाली तो ध्यान करीत असे। रोज ध्यान करून सिद्धार्थ जवळच्या गावात जायचा आणि भिक्षा मागून परत जायचा। काही दिवसांनी त्याने भिक्षा मागणेही बंद केले, कारण सुजाता ही गावच्या प्रमुखाची धाकटी मुलगी त्याला रोज जेवण आणू लागली। काही दिवसांनी त्याच गावातील एक मेंढपाळही सिद्धार्थवर प्रभावित होऊन त्याच्याकडे येऊ लागला। तिचे नाव स्वस्ती होते। एके दिवशी सिद्धार्थ स्वस्तीशी बोलत असताना सुजाता जेवण घेऊन आली। सिद्धार्थ जेवायला लागताच त्याने बोलणे बंद केले। स्वस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा सिद्धार्थने तिला हातवारे करून गप्प केले। जोपर्यंत ते जेवत राहिले तोपर्यंत ते पूर्णपणे गप्प राहिले। स्वस्तीला आश्चर्य वाटले। भोजन झाल्यावर त्याने सिद्धार्थला विचारले, गुरुदेव, माझ्या आल्यानंतर तुम्ही सतत बोलत राहिला, पण जेवताना एक शब्दही बोलला नाही। जेवतानाही बोलतो तू, तर तुझ्या हावभावाने मला गप्प केलेस। याचे कारण काय आहे? सिद्धार्थ म्हणाला, अन्न मोठ्या कष्टाने बनवले जाते। शेतकरी आधी बिया पेरतो, मग रोपांची काळजी घेतो आणि मग ते कुठेतरी जन्माला येतात। मग घरच्या बायका मोठ्या काळजीने ते खाण्यायोग्य बनवतात। अशा कष्टाने तयार केलेल्या अन्नाचा पूर्ण आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा आपण पूर्णपणे शांत असतो। जर आपण अन्न पूर्ण शांततेत आणि शांतपणे खाल्ले तर ते नीट घळले तर ते सहज पचते आणि पोटात कधीही बिघडत नाही। शांतपणे खाल्ल्याने पवन पाईपमध्ये अन्न जाण्याचा धोका नाही। त्यामुळे जेवताना मी गप्प राहून त्याचा पुरेपूर आनंद घेतो। खरे तर शांतपणे खाल्ल्याने शारीरिक भूक तर भागतेच, पण मानसिक आनंद आणि सात्विक ऊर्जाही मिळते। आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।